तर सांगलीमध्ये भाजप 10, त्याचसोबत शिंदेची शिवसेना 2, दादाची राष्ट्रवादी 2 अशी ही आकडेवारी आतापर्यंतची सांगलीतली। आता सिंधुदुर्गाकडे वळूया। तिथे भाजप 12 जागांचा आघाडीवर, शिंदेची शिवसेना 3 जागांचा आघाडीवर सिंधुदुर्गात। तर दादांच्या राष्ट्रवादीला अजून खातं उघडता आलेलं नाही आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, त्याचसोबत काँग्रेस आणि ठाकरेंची सेना यांना अजूनही खातं उघडता आलेलं नाही सिंधुदुर्गात। सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंसाठी हा एक मोठा धक्का असेल। एकीकडे गड असलेला सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या हातून गेलेला आहे। तर धाराशिवमध्ये आपण पाहतो भाजप 2, शिवसेना एका जागेवर आघाडीवर आहे। जिल्हा परिषदेचे कल आपण या ठिकाणी पाहतोय। तर ठाकरेंची शिवसेना देखील इथे 2 जागांवर आघाडीवर आहे। तर कोल्हापूरमध्ये भाजप 6 जागांवर आघाडीवर, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी 8 जागांवर आघाडीवर आहे। तर काँग्रेस 10 जागांवर इथे आघाडीवर आहे। काँग्रेसनं मुसंडी मारली आहे। कोल्हापुरात सध्या 10 जागांचा काँग्रेस आघाडीवर, त्या पाठोपाठ भाजप 6 जागांचा आघाडीवर, त्यानंतर सोलापुरात भाजप 9, शिंदेची शिवसेना 2, दादांची राष्ट्रवादी 3। तर महाविकास आघाडीला अजून खातं उघडता आलेलं नाही। सोलापुरातला हा निकाल आतापर्यंतचा। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 6, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 4 जागांवर आघाडीवर आहे। तर इथे महाविकास आघाडीमधले 3ही पक्षांमध्ये फक्त ठाकरेंची शिवसेना ही 5 जागांवर आघाडीवर आहे। छत्रपती संभाजीनगरचे हे आकडे आपण बघितले आणि सर्वात आधी जलद आपण बघतोय तो निकाल चपळगावमधला आमदार सचिन कल्याण शेट्टींची पत्नी विजयी झाली आहे तिथे सोलापुरात।